नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे 25 ऑगस्ट 2024 नीट यूजी 2024च्या प्रक्रियेमधील MBBS BDSच्या ग्रुप ए मधील सीट मॅट्रिक्स म्हणजेच कॅटेगरी वाईज कॉलेज वाईज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसची संख्येनुसार आपल्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने सीट मॅट्रिक्स जे डिक्लेअर केलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 42 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत। त्यामध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज, लोकमान्य टिळक, सेठ GS कॉलेज पासून ते सर्व एकंदरीत 42 मेडिकल कॉलेजेसमध्ये कॅटेगरी वाईज जर पाहायला गेलं तर यामध्ये सर्व सीट्स 42 कॉलेजेसमध्ये काही कॉलेजमध्ये 250 सीट्स उपलब्ध आहेत, काही कॉलेजेसमध्ये जवळपास 150 आहेत, काही कॉलेजमध्ये 100 आहेत, काही कॉलेजमध्ये अगदी 50 सीट्स सुद्धा आहेत। यामध्ये 42 कॉलेजमध्ये टोटल विद्यार्थ्यांची इंटेक कॅपॅसिटी यावर्षीची जी आहे हे खरं तर सीट मॅट्रिक्स प्रत्येक राऊंडच्या अगोदर कॅटेगरी वाईज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या कॉलेजमध्ये त्या कॅटेगरीमध्ये किती सीट्स उपलब्ध आहेत त्या संदर्भातला डिटेल लेखाजोखा याच्यामध्ये मांडला जात असतो। त्यामुळे सीट मॅट्रिक्सवरून आपल्या सर्वांना सर्व गोष्टी लक्षात येऊ शकतात। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये फक्त गव्हर्नमेंट MBBS याबद्दलच्या सीट मॅट्रिक्स बद्दल आपण चर्चा करणार आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेटमध्ये चर्चा करणार आहे। प्रायव्हेटमध्ये वालावलकर कॉलेज प्रायव्हेटमध्ये डी मध्ये गेलेलं आहे का यामध्ये सिद्ध होणार आहे, तर 100% गेलेलं नाही। सीट मॅट्रिक्समध्ये त्याची सीट्स आपल्याला उपलब्ध आलेले आहेत। जरी समजा बातमी असेल तरी सुद्धा आपल्याला सीट मॅट्रिक्स नुसार पाहायला गेलं तर वालावलकरमध्ये आपल्याला सीट मॅट्रिक्स आलेलं आहे। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट MBBSचा टोटल महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या कॉलेजची संख्या 42 एवढी असून या ठिकाणी टोटल संख्या जी आहे ती संख्या 5950 एवढी संख्या उपलब्ध आहे। आणि या संख्येनुसार जर आपण कॅटेगरीनुसार आपल्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत हे आज आपण पाहणार आहे। सगळे मध्ये जवळपास 5950 एवढ्या सीट्सपैकी ऑल इंडिया कोटामध्ये आपल्याला 15% असतं, त्यामध्ये 950 एवढे सीट्स जातात। राहिलेल्या सीट्सपैकी जर पाहायला गेलं तर 970 एवढे सीट्स आपल्याला 970 म्हणजे 950 एवढे सीट्स आपल्याला ऑल इंडिया कोटामध्ये जातात आणि 20 सीट्स GOI म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे भरले जात असतात। आणि ते सोडले तर 4980 एवढे सीट्स आपल्याला नीट UG 2026 साठी उपलब्ध आहेत। त्यामध्ये आपण कॅटेगरी वाईज सर्व पाहायला जाणार आहे। यामध्ये सर्व कॅटेगरीनुसार ओपन कॅटेगरीमध्ये या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये सर्व सीटची संख्या 1287 एवढी सीट्स आहे। त्यामध्ये जनरल सीट्स असतात, वुमन, PWD असेल, किंबहुना बऱ्यापैकी पाहायला गेलं तर याच्यामध्ये ऑर्फनचे सीट्स असतात, ऑर्फन C असतं, PWD, वुमन, त्याचबरोबर जनरल हिली एरिया आणि वुमन हिली एरिया अशामधून ओपनमध्ये सीट्स 1287 एवढे सीट्स आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये उपलब्ध आहेत। EWS कॅटेगरीमध्ये त्याचबरोबर SC-BC मध्ये 498 दोन्ही ठिकाणी 498 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। आपल्याला 498 एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत। SC-BC त्याचबरोबर EWS 10% आरक्षण असल्यामुळे OBC या कॅटेगरीमध्ये जवळपास 19% सीट्स असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला 966 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। त्यानंतर SC या कॅटेगरीचं आपण पाहायला गेलं तर SC कॅटेगरीचं टोटल आपण बेरीज करून ठेवलेले 647 एवढे सीट्स आहेत। ST कॅटेगरीसाठी आपल्याला 349 ST कॅटेगरीमध्ये 349 सीट्स आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट MBBS मध्ये। NT1 किंवा NTB या कॅटेगरीसाठी जर आपण पाहायला गेलं तर 125 सीट्स आहेत, 2% सीट्स उपलब्ध आहेत। VJ 2.5%। VJ कॅटेगरीमध्ये आपल्याला 149 सीट्स आहेत, 149 सीट्स VJ कॅन्डिडेटसाठी आहेत। NTB यानी NTC या कॅटेगरीसाठी 174 सीट्स आहेत आणि NTD साठी 2% आरक्षण आहे। या ठिकाणी NTD या कॅटेगरीसाठी आपण जर पाहायला गेलं तर 100 सीट्स एवढे उपलब्ध आहेत। एकंदरीत आपण सर्व पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स जे आहे ते आपल्याला यामध्ये पाहायला येते। त्याचबरोबर आपण
डिफेन्स पॅरलल सुद्धा या ठिकाणी रिझर्वेशन असतं. त्यामध्ये डिफेन्स 1 डिफेन्स 2 डिफेन्स 3 MKB IQ कोटा आणि टोटल या सगळ्या संख्यांची जर आपण पाहायला गेलो तर संख्या आपण पाहूया. डिफेन्स 1 या कॅटेगरीसाठी आपल्याला या ठिकाणी सीट्स 120 एवढे सीट्स उपलब्ध आहेत. डिफेन्स 1 साठी 120 आहेत. डिफेन्स 2 साठी आपल्याला या ठिकाणी 40 सीट्स आहेत. डिफेन्स 3 साठी 29 सीट्स आहेत. MKB साठी आपल्याला 8 सीट उपलब्ध आहेत. IQ कोटा इथं कसल्याही प्रकारचा उपलब्ध नसतो. टोटल पाहायला गेलं तर 4980 एवढे सीट्स आपल्याला या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये उपलब्ध आहेत. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या 42 कॉलेजेसमध्ये सीट मॅट्रिक्स आपल्याला डिक्लेअर झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या टोटल MBBS कॉलेजेसच्या 42 कॉलेजेसपैकी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या जवळपास सर्व कॉलेजेसमध्ये 5950, त्यामध्ये IQ कोट्यामध्ये 950 एवढे सीट्स जातात. गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी 20 सीट्स जातात आणि आपल्या सर्वांना 4950 म्हणजे जवळपास 480 म्हणजे जवळपास 5000च्या आसपास सीट्स आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये मिळतात. कॅटेगरीनुसार आपल्याला सीट मॅट्रिक्स आपण पाहिलेला आहे. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. उद्यापासून चॉईस फिलिंग सुरू होणार आहे. 26, 27, 28, 29 सर्व विद्यार्थ्यांना MBBS BDSच्या त्याचबरोबर MBBSच्या गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि BDSच्या गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठीचं चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन एंट्री सुरू होणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. ज्यांना आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.